हॅलो गाईज, तर मी प्रतीक्षा मुळे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग. तर मी उद्या तुळजापूरला जाणार आहे. तर आणि अचानकच ठरलं आमचं आणि त्याच्यामुळे मी साडी पण घेऊन आले आणि त्याचा ब्लाऊज मला अर्जंटमध्ये शिवायचा होता. तर त्याचीच मी आता कटिंग केली, पेपर कटिंग झालेली आहे. तर आपण आता अस्तर कटिंग करणार आहोत आणि हा आहे तो ब्लाऊज. तर गाईज हे आहेत त्याचे स्लीव्ज आणि हा ना त्याच्या पाठीमागचा गळ्याला हा येईल. मग याचा मी समोरचा गळा पण पानगळा करणार आहे आणि पाठीमागचा पण सेम गळा असेल आणि याला स्लीव्ज फुल असतील आणि हा पॅटर्न आहे तो स्लीव्ज मध्ये येईल. आणि हे बघा पेपर कटिंग केली आता. मग त्याच्यानंतर हे अस्तर कट करून होईल, त्याच्यानंतर हे कट करायचं. पूर्ण व्हिडिओ बघा. तर त्याच्यामध्ये आपण स्टिचिंग मी आता ऑलरेडी कटिंग करणार आहे, त्याच्यानंतर स्टिचिंगचा पण व्हिडिओ तुम्हाला दिसेल. तर बघा. आणि असेच जर तुम्हाला ब्लाऊज शिवायचे असतील तर व्हिडिओ नक्की बघा. पेपर फिक्स करून घेते, त्याच्यानंतर आपण कटिंग करणार आहोत. हे स्लीव्ज आहेत आणि हा पाठीमागचा भाग आहे, त्याच्यात कटिंग करून घेतोय. तर यांचं पेपर सेम जसं आहे ना तशीच कटिंग करायची आणि जास्तीचा कपडा एक्स्ट्रा नाही ठेवायचा. तर मी पेपर सोबत अस्तरची पण कटिंग केली आहे. ही आहे स्लीव्ज आणि हा आहे पाठीमागचा पार्ट. तर आता आपण याच्यावरती कटिंग करून घेत आहोत. तर हा भाग येईल स्लीव्ज मध्ये आणि हा पाठीमागे येईल. तर आम्ही स्लीव्ज लगेच कट करून घेतला आहे. तर व्हिडिओ शेअर करून ठेवा. तर आता अस्तरची कटिंग झाली आणि आता आपण मेन फॅब्रिक वरती हे अस्तर ठेवून आता याची कटिंग करणार आहोत. तर साईडला स्लीव्ज बसतात आणि इकडचा आहे हा पाठीमागचा पार्ट आहे आणि हा वाला फ्रंटचा पार्ट आहे. आता कटिंग करून घेऊया. तर हा वाला आहे फ्रंट पार्ट आणि हा बॅक पार्ट आहे. आता आपण दोन्ही कटिंग झालेली आहे आपली पेपर कटिंग, त्याच्यानंतर अस्तर कटिंग आणि सगळं कटिंग झालेली आहे. आता आपण फक्त स्टिचिंग करायचं बाकी आहे. तर आता मी स्टिचिंग करणार आहे आणि मला ब्लाऊज अर्जंट शिवायचा आहे. तर संध्याकाळपर्यंत मला कम्प्लीट करायचं आहे. आता ऍक्च्युली 5 वाजले, 8 वाजेपर्यंत मी कम्प्लीट करेन. आणि तर तुम्ही बघू शकता की माझा फायनल लुक उद्या ब्लाऊजमध्ये कसा दिसणार आहे. आता मी ब्लाऊज स्टिचिंग करते. व्यवस्थित कापड ठेवून घेतलंय. त्याच्यानंतर पूर्ण स्टिचिंग झाल्यानंतर फायनल लुक ब्लाऊजचा कसा दिसेल नक्की बघा. तर हा आहे फ्रंट पार्ट आणि हा आहे बॅक पार्ट आणि मी ह्याला ना बॅक पार्टला हुक बनवलेले आहेत. तर समोरचा पार्ट ऑलरेडी झालेला आहे. तर मागचा पार्ट स्टिच करते मी आता. त्याच्यानंतर स्लीव्ज रेडी करून मग स्टिच करायचं. हा पण पाठीमागचाच पार्ट आहे. आता मी पाठीमागचं स्टिच करते.